विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स सेकंडचं तिसरं चॅप्टर आपण सुरुवात करतो आहे. मॅथ्स सेकंड चॅप्टर थर्ड, त्याचं नाव आहे सर्कल. तुम्हाला सगळ्यांना सर्कल म्हणजे काय ते सगळ्यांना माहिती आहे. त्याला आपण सर्कलला वर्तुळ असं म्हणतो. आता दोन गोष्टी 10वीच्या विद्यार्थ्यांना कशा समजवण्याची गरज नाही, पण तरी मी समजावून देतो. वर्तुळ आणि गोल याच्यामध्ये फरक आहे. वर्तुळ म्हणजे काय तर बांगडी, आणि गोल म्हणजे काय तर चेंडू. तर मग तुम्हाला आता चेंडू आणि बांगडीमधला जो फरक आहे तो सर्कल आणि म्हणजे वर्तुळ आणि गोलमधला आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. स्पेअर म्हणूया त्याला आपण. स्पेअर म्हणजे गोल आणि सर्कल म्हणजे बांगडीचा शेप. तुम्हाला काय बेसिक कन्सेप्ट आपण आधी पाहूया. बेसिक कन्सेप्ट हे तुम्हाला सर्कलमधल्या बेसिक कन्सेप्ट जर एकदाच्या कळाल्या तर ते तुम्हाला, मला असं वाटतं की सोपं होईल. सगळ्याजणांना सर्कल नक्कीच काढता येतो. बरेच जण अजूनही 10वीला जाऊन वही फिरवून सर्कल काढतात. हे खरं तर फार मोठं दुर्दैव आहे. सर्कल काढताना पक्की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला सेंटर ऑफ सर्कल आधी फिक्स करायचा. सेंटर ऑफ सर्कलवर एक पॉईंट टेकला की नंतर आपण फक्त आपलं हे फिरलं पाहिजे, कंपास फिरली पाहिजे. तुम्हाला वही फिरवण्याची गरज नको. अशा पद्धतीने तुम्हाला सर्कल काढता आला पाहिजे. बरेच विद्यार्थी अशा पद्धतीने सर्कल काढत नाही. सर्कल काढताना एका फिक्स याच्यावर ठेवून देतात आणि वही गोल फिरवत बसतात. तर हे ग्रॅमॅटिकली अशा पद्धतीने फिगर काढू नये सगळ्यांनी. तर याच्यामध्ये काही कन्सेप्ट आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत. याला जो म्हणतात, याला आपण म्हणतो सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल, वर्तुळ केंद्र म्हणतो त्याला आपण. याच्यापासनं कोणत्याही वर्तुळाच्या याच्यापर्यंत जो पॉईंट आपण ओढतो याला आपण म्हणतो रेडियस, ज्याला आपण मराठीमध्ये त्रिज्या असं म्हणतो. त्याच्यानंतर तुम्हाला वर्तुळावरचे कोणतेही 2 पॉईंट जोडणारी जी रेषा असेल हिला म्हणतो आपण क्वाड. काय म्हणतो याला? क्वाड म्हणतो. क्वाडला म्हणतात आपण मराठीमध्ये म्हणतात तिला जीवा. याला म्हणतात त्रिज्या. याला म्हणतात वर्तुळ केंद्र. त्याच्यानंतर वर्तुळाला किती जीवा काढता येतील तर भरपूर. त्याच्यानंतर या वर्तुळ केंद्रामधून एक जीवा जर काढली तर अशा पद्धतीने सेंटर ऑफ सर्कलमधून जी जाणारी कॉड असेल त्या कॉडला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं? डायमीटर. त्याला डायमीटर म्हणतात. डायमीटरला मराठीतून म्हणतात व्यास. तर एवढ्या कन्सेप्ट वर्तुळाशी रिलेटेड आहेत. म्हणजे वर्तुळामध्ये वर्तुळाचं केंद्र असतं, त्रिज्या असते, जीवा असते, वर्तुळ केंद्र म्हणजे सेंटर ऑफ सर्कल असतं, आणि डायमीटर असतो. आणि तुम्हाला या वर्तुळाची बाहेरची जी आउटलाईन टोटल आहे तिला आपण साधारणतः त्या वर्तुळाचा सर्कम्फ्रन्स म्हणतो. सर्कम्फ्रन्स त्याला मराठीमध्ये म्हणतात परिघ. तर वर्तुळ हा शब्द आला की वर्तुळाशी एवढ्या काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या सगळ्यात इम्पॉर्टंट्स आहेत. पहिला, वर्तुळाची डेफिनेशन जर आपण करायची म्हटली तर वर्तुळाची डेफिनेशन जी तयार होईल ती अशी आहे: द सेट ऑफ पॉईंट्स, द सेट ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम ए फिक्स पॉईंट, इक्विडिस्टंट from a fixed point in a plane is a circle. ते सर्कल कोणाला म्हणायचं तर एका विशिष्ट बिंदूपासून सारख्याच अंतरावर असणाऱ्या असंख्य बिंदूंचा संच. म्हणजे एका फिक्स बिंदूपासून या वर्तुळावरचे जे असंख्य पॉईंट आहेत, या पॉईंटमुळून ही लाईन तयार झाली आहे, या पॉईंटचा जो सेट आहे त्याला आपण सर्कल म्हणतात. आणि जो फिक्स पॉईंट आहे, आणि इथे म्हणावं लागेल आपल्याला
fixed point is called center of circle. Second definition, fixed point is called center of सर्कल. आणि जो फिक्स पॉईंट आहे त्या फिक्स पॉईंटला सेंटर ऑफ सर्कल म्हणतात. नंतरचं आहे रेडियस. रेडियस कोणाला म्हणायचं? सेगमेंट जॉइनिंग द center and any point on the circle. म्हणजे कुणाला तुम्ही रेडियस म्हणणार? तर वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरचा कोणता पण एक बिंदू यांना जोडणारी जी सेगमेंट येईल, म्हणजे हा वर्तुळ केंद्र आणि हा पॉईंट हे दोन्ही जोडले, ही सेगमेंट तयार झाली, त्याला तुम्ही रेडियस म्हणणार. तुम्ही हा पॉईंट घेतला, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स जोडलं, ही सेगमेंट, तर अशा आपल्याला असंख्य सेगमेंट काढता येतील. तर त्याला आपण त्या सेगमेंटला काय म्हणूया? आपण रेडियस म्हणू. फिगरमध्ये जर विचार केला तर ओ जो आहे तर सेंटर ऑफ सर्कल काय आहे? याला इथे आपण दाखवलं तर हा ओ हा सेंटर ऑफ सर्कल आहे. त्याच्यानंतर याला ओ ए म्हटलं तर ओ ए ही जी डिस्टन्स आहे इथे आपण त्याला रेडियसला म्हणूया. काय म्हणता येईल? सेगमेंट ओ ए. क्वाडला म्हटलं आपण बी आणि सी, तर इथे म्हणू सेगमेंट बी सी ही क्वाड आली. वर्तुळ केंद्र पॉईंट ओ, डायमीटरला नाव देऊ टाकूया ई आणि एफ, तर याला म्हणूया इथे सेगमेंट ई एफ हा जो झाला तो डायमीटर झाला. आणि सर्कम्फरन्स म्हणजे बाहेरची टोटल आउटलाईन, हे तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल. त्याच्यानंतर काही त्याचे महत्त्वाचे पॉईंट आहेत. ते पॉईंट सगळ्यात महत्त्वाचे काय? तर सर्कल कॅन हॅव इनफायनाईट रेडियस. सर्कल कॅन हॅव इनफायनाईट रेडी म्हणजे काय की वर्तुळाला असंख्य रेडियस असतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येईल रेडी ऑफ द सेम सर्कल. रेडी ऑफ सेम सर्कल म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात? आर कॉन्ग्रंट. म्हणजे एकाच वर्तुळाला हा एक रेडियस काढला, इथून दुसऱ्या इकडचा एक रेडियस काढला, इथून तिसरा रेडियस काढला, इथून चौथा रेडियस काढला, या सगळ्या रेडियसची लेंथ मोजली तर ती सारखी येईल, म्हणून त्या कॉन्ग्रंट असतात. आता नंतरचा पॉईंट आहे तो आहे क्वाड. तुम्ही क्वाड कुणाला म्हणता? अ सेगमेंट whose ends lie on the circle. म्हणजे ज्या रेषाखंडाचे शेवटचे बिंदू हे वर्तुळाच्या परिघावरचे बिंदू असतात त्याला तुम्ही क्वाड असं म्हणतात. याच्यामध्ये आपण सेगमेंट बी सी ही क्वाड काढलेली आहे. किती क्वाड येतील एका सर्कलला? तर इनफायनाईट. म्हणून याचा महत्त्वाचा प्रॉपर्टी येईल सर्कल कॅन हॅव इनफायनाईट क्वाड. सर्कलला इनफायनाईट अशा पद्धतीचे क्वाड येतात. आता नंतरची राहिला आपला डायमीटर. कुणाला डायमीटर म्हणणार तुम्ही? तर डायमीटरची डेफिनेशन येईल द क्वाड. कोणती क्वाड? द क्वाड विच passes through the center
the center is the diameter, is the diameter. म्हणजे जी कॉर्ड वर्तुळाच्या केंद्रातून जाते तिला डायमीटर म्हणतात. मग याचं महत्त्वाचं जी प्रॉपर्टी येईल ती काय येईल? डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड, लॉंगेस्ट कॉर्ड, डायमीटर ही सगळ्यात मोठी कॉर्ड असते, लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. डायमीटर ही वर्तुळाची सगळ्यात मोठी कॉर्ड असते. त्याच्यानंतर दुसरं त्याचा गुणधर्म येईल, डायमीटर इज ट्वाइस द रेडियस, डायमीटर इज ट्वाइस द रेडियस, ती त्रिज्येच्या दुप्पट असते. आणि तिसरा मुद्दा, अ सर्कल कॅन हॅव, अ सर्कल कॅन हॅव इन्फायनाईट डायमीटर. आणि एका वर्तुळाला आपल्याला असंख्य डायमीटर काढता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने सर्कल आणि सर्कलशी रिलेटेड ज्या टर्म आहेत त्या टर्म आणि त्यांच्या प्रॉपर्टीज आपण एवढ्या पार्टमध्ये पाहिलेल्या आहेत. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण सर्कलच्या संदर्भातल्या पाहणार आहोत. त्या काय आहेत त्यांचा विचार करूया. पहिला आपण विचार करू, सगळ्यांनी प्रत्येक वेळेस फिगर काढायचीच आहे. फिगर काढल्यामुळे तुम्हाला ती प्रॉपर्टी 100% लक्षात येईल. मी तुम्हाला आधी म्हणालो होतो की तुम्ही आधी सेंटर ऑफ सर्कल फिक्स करून घ्या. सेंटर ऑफ सर्कल फिक्स केलं म्हणजे तिथे तुम्हाला हे फिक्स पॉईंट नक्की करता येईल. आणि हा एकदाचा फिक्स पॉईंट नक्की केला की तुम्हाला मग सर्कल काढायला अडचण येणार नाही. बरोबर, अशा पद्धतीने. पण हे सर्कल काढताना इथला तुमचा स्क्रू आहे तो व्यवस्थित फिट असला पाहिजे. नाही तर हे सर्कल काढताना हे दोन्ही निसटतात, लांब होतात, कमी जास्त होतात आणि तुमचा सर्कलमध्ये शेप चेंज होतो त्याचा. बरोबर. तर या सर्कलच्या संदर्भातलं पहिली आणखी एक प्रॉपर्टी आहे. तुम्ही सर्कलवर मध्ये जर एखादी कॉर्ड काढली, बरोबर, आणि ह्या कॉर्डला लावून जर तुम्ही एक लंब रेषा टाकली अशा पद्धतीने, म्हणजे कॉर्डवर जर एक रेषा आणि म्हणजे कॉर्डचा अशा पद्धतीने पॉईंट टाकला तर काय होतं, तर ही जी रेषा आहे या कॉर्डचे बरोबर 2 भाग करते. म्हणून त्याचा पहिला जो मिळतो आपण याला पॉईंट ओ म्हणूया, याला पॉईंट ए म्हणूया, याला पॉईंट बी म्हणूया आणि याला पॉईंट सी म्हणूया. पहिलं आपल्याला एक प्रॉपर्टी आपण 9वीमध्ये शिकलेलो ती रिकॉल करायची आहे. पहिली प्रॉपर्टी काय, अ परपेंडिक्युलर drawn from the center of circle, drawn from the center of circle a perpendicular drawn from the center of circle on its chord bisect the chord, म्हणजे वर्तुळाच्या जिवेवर वर्तुळ केंद्रापासून टाकलेला हा जो लंब आहे तो जिवेला दुभागतो. तर हा महत्त्वाचा एक रूल आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. दुसरा रूल आता लक्षात ठेवायचा आहे तो काय, तर समजा तशाच पद्धतीचा एक आपण पुन्हा एक सर्कल काढला. इथे नुसती फिरकी सैल झाली तरीसुद्धा सर्कल काढण्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होत होता. तर हा सगळा प्रॉब्लेम इन्स्ट्रुमेंटचा राहिला तर हा असा क्रिएट होऊ शकतो. त्याच पद्धतीने आपण पुन्हा एक कॉर्ड काढू.
ही कॉर्ड बरोबर या सेंटरपासून आपण लंब काढू पुन्हा. ही जर लंब आता काढली ही लंब काढल्यानंतर याला सगळ्यांना नाव द्या. याला समजा नाव दिलं ओ, याला नाव दिलं ए बी, याला नाव दिलं सी. तर या दोन्ही लाईन्स आपल्याला जे दोन भाग होतात ते सारखे असतात. म्हणून द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर the segment joining the center of a circle and the midpoint of its chord is perpendicular टू द कॉर्ड. म्हणजे हेच दोन्ही एकमेकांचे याचा व्यत्यास आहे, या कॉन्व्हर्स आहे म्हणूया आपण. म्हणजे काय की आपण या कॉर्डचा जर मध्यबिंदू आणि हा सेंटर ऑफ सर्कल हे दोन्ही जोडले तर हा इथे काय असतो, बरोबर परपेंडिक्युलर असतो. असं दुसरी स्टेटमेंट साधारणतः आहे. आणखी दोन स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो आपण उद्या पाहूया. व्हिडिओची कॅपॅसिटी साधारणतः 15-16 मिनटाची झालेली आहे. तुम्हाला याच्यातल्या सगळ्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आणि कन्सेप्टच्या व्यतिरिक्त आपण सर्कलमधल्या 2 प्रॉपर्टीज महत्त्वाच्या शिकलेलो आहोत. बाकीचं आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. मी एक सूचना तुम्हाला काल ठेवलेली आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी आधार कार्डवर तुमचं नाव, जनरल रजिस्टर नंबरवर जे नाव आहे ते आणि आधारवरचं नाव, याच्यामध्ये जन्मतारीख, याच्यामध्ये काहीही म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं कुळ, याच्या एकाही स्पेलिंगमध्ये काहीही मिस्टेक चालणार नाही. तो आधारचा मिस्टेक असेल तर ते अपडेट करून टाका. याच्यासाठी मला सगळ्यांनी आधार कार्डची एक झेरॉक्स सोमवारी म्हणजे उद्या येताना जमा करा. नाही शक्य झालं तर मंगळवारी द्या, बुधवारी द्या. मी नसेल तिथे तर त्या प्रशांत भाऊसाहेब आपले जे लिपिक आहेत त्यांच्याकडे ते द्या, म्हणजे माझ्यापर्यंत ते पोहोचलेलं असेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सॲपवर त्याचे फोटो टाकलेले आहेत. मी त्या आधार नंबरची आणि तुमच्या नावाची नोंद करतो आहे. पाहूया काही चुका असतील तर त्या आत्ता दुरुस्त होतील. जर त्या राहून गेल्या तर तुम्हाला आयुष्यभरासाठी त्याचा त्रास होईल. सगळ्या विद्यार्थ्यांनी याचं गांभीर्य लक्षात ठेवायचं आहे. अभ्यास वेळेवर करा, नियमित करा, घरी राहा, सुरक्षित राहा. आपण आता लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आहे. शासन जशा सूचना देईल तशा आपण अडॉप्ट करूया आणि पुन्हा शाळेचे गोड दिवस आपल्याला लवकर अनुभवायला मिळावेत असं आपण पाहूया. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात आणि तुमचं निम्मी शाळा तर घरी बसूनच झालेली आहे, निम्मी राहिलेली आहे. आणि तुमच्या माध्यमिक विभागाचे हे गोल्डन डेज जे आहेत ते पुन्हा तुम्हाला अनुभवायला मिळावेत. अभ्यासासह मौज मजा करता यावी अशी आमची पण अपेक्षा आहे. ह्या सगळ्यातून भगवंत आपली सुटका करो अशी मी प्रार्थना करतो. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.